नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील एक मालिका सध्या प्रचंड चर्चेत आहे। ही मालिका म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम। मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आगामी भागात काव्या ही मालिकेची नायिकाच खलनायिकेप्रमाणे वागताना दिसणार आहे। त्यामुळे प्रेक्षक देखील आता गोंधळले आहेत। आता जीवाच्या वाढदिवसाच्या दिवशीच काव्या ही घरातल्या सर्वांना एक मोठं सरप्राईज देणार आहे। हे सरप्राईज म्हणजेच काव्या जीवा आणि तिच्या प्रेमाबद्दल सर्वांना सांगणार आहे। त्यामुळे काव्याचं हे रूप पाहून जीवाला देखील मोठा धक्का बसलेला आहे। येत्या 31 मेला हा भाग प्रदर्शित केला जाणार आहे। मात्र मालिकेच्या या प्रोमोवर अनेक प्रेक्षकांच्या आता संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत। या मालिकेचे लेखक विसरलेत का की काव्या ही मुख्य नायिका आहे, खलनायिका नाही? तिला विलन सारखं का दाखवतायत तुम्ही लोक? अजून तरी काही नाही सांगणार ही घरातल्यांना? उगाच ऑडियन्सची दिशाभूल करण्यासाठी हे असले प्रोमो काढतायत? काही सांगणार नाहीये ही, कारण ही फक्त ड्रामाच करते, बाकी काही नाही। काव्या, तू खलनायिका होतेस का? तसंही ही भूमिका तुला आता शोभत आहे। काव्या नाही होणार हे तुझ्याने, कारण मालिकेमध्ये सध्या 2 विलन पुरेसे आहेत। यासारख्या कमेंट प्रेक्षकांनी या मालिकेच्या या प्रोमोवर केल्या आहेत। तर या मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे? कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।